आपल्याला माहिती आहे बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये एक वेगळा इतिहास घडवण्याचं काम आपण करणार आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीची सरकार निश्चितपणे येणार आहे। आज ज्या पद्धतीने ही पुढची मंडळी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध घटकांच्या मध्ये सातत्याने पुढाकार घेऊन वेगळ्या वेगळ्या दिशाभूल करायचा प्रयत्न करतात। आज आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं पक्ष फोडायचं काम केलं, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं पक्ष फोडायचं काम केलं, काँग्रेस पक्ष फोडण्यामध्ये या ठिकाणी प्रयत्न सातत्याने त्यांची सुरू आहेत। पण त्यांना कदाचित माहित नसेल की लोकसभेमध्ये एक वारं होतं, पण या विधानसभेमध्ये वादळ आहे हे कदाचित त्यांना या ठिकाणी माहित नसेल। हे वादळ या विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांच्याकडे त्या ठिकाणी आपल्या मतारूपात या विधानसभेमध्ये निकालाच्या माध्यमातून दिसणार आहे। त्यामुळे काळजी करायची गरज नाही। आपण चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। महाविकास आघाडीचं सरकार या पुढच्या काळामध्ये येणारच आहे आणि पालकमंत्री पण बंटी साहेबच होणार आहेत। त्यामुळे आपल्याला कुठलंही काम असेल ते कुठेही मागे त्या ठिकाणी राहणार नाही आणि चांगल्या पद्धतीने आपण काम पुढे घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होणार आहे। आज आदरणीय बंटी साहेबांचं आणि राजेंचं, आदरणीय विक्रमसिंह राजेंचं एक वेगळं नातं होतं। ते नातं आम्ही कधीच या ठिकाणी विसरू शकलो नाही। सहकार क्षेत्रामध्ये एक मोठं योगदान त्यांनी दिलं आणि त्यांचं नेहमीच ऋण फेडण्यासाठी आम्ही सातत्याने सक्रिय असतो आणि मला विश्वास आहे आदरणीय राजेंचा आशीर्वाद हा बंटी साहेबांच्यावर नेहमी राहिलेलाच आहे। त्यामुळे कुठेही मी त्या ठिकाणी जेव्हा गावामध्ये येतो तेव्हा आपुलकीने या ठिकाणी प्रत्येक जण भेटून आदरणीय राजेंच्या बद्दल आपण चर्चा करत असतो। राजेंनी केलेला इतिहास, राजेंनी दिलेले योगदान हे आम्ही कधीच आयुष्यामध्ये विसरू शकत नाही आणि माझ्यासारखा कार्यकर्ता हा त्यांच्याकडे बघून नेहमीच या ठिकाणी सकारात्मकपणे पुढे चाललेला आहे। ते जसे कुणाकडे टीका करत नव्हते, ते कुणाबद्दल वाईट बोलत नव्हते, त्यांचंच पायावर पाय ठेवून माझ्यासारखा कार्यकर्ता एक कुठेतरी त्यांचं शिकवण हे मी आज या ठिकाणी आत्मसात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि कुणालाही वाईट न बोलता दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा आपली कशी रेष वाढेल याकडे सातत्याने पुढच्या काळामध्ये मी लक्ष देणार आहे। आज ज्या पद्धतीने मगाशी मी उल्लेख केला, राज्य सरकारनं आज आपल्या अनेक पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे। एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला मालवणमध्ये, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी ते बोलत नाहीत। दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांना माहिती आहे बदलापूर सारखं प्रकरण आपल्या राज्यामध्ये घडलं, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी बोलत नाही। एक आई आपल्या मुलीच्यावर अत्याचार झाला, 14 तास आज ती आई आज खऱ्या अर्थानं तिथं डिव्हिजन मध्ये बसली होती, त्याच्याबद्दल सरकार या ठिकाणी बोलत नाही। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज महागाईचा बोजा एवढा डोक्यावर पडलेला आहे, त्याच्याबद्दल देखील सरकार बोलत नाही। हे दुर्दैव आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये सरकार या ठिकाणी पुढे येत नाही आणि मग प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका या सरकारची राहिलेली नाही आहे, हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी खात्री झालेली आहे। आज आमच्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे यावेळी दिवाळी जरा महाग झालेली आहे, बरोबर ना? दर सगळेच वाढलेले आहेत आणि मग आपल्याला योजनेच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी गुंतवून ठेवायचं। आपल्याला योजनेच्या माध्यमातून तुम्ही योजना चालू करा। योजना चालू करण्याबद्दल कधीच आम्ही नाकारत नाही। मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतोय की योजना चालू असली पाहिजे, योजनेबद्दल दुमत नाही। पण आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून योजना जरी चालू झाली असेल तर दुसऱ्या बाजूला 10 म्हणजे खिशातनं 10 पटीनं आज पैसे काढण्याचा धंदा आज या काळामध्ये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि मग ते कुठेतरी थांबवायचं असेल, त्याला कुठेतरी रोख लागवायचा असेल, त्याला कुठेतरी बगल द्यायची असेल तर आपल्याला या निवडणुकीमध्ये निर्णय घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। माझी सगळ्यांना विनंती आहे, आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मगाशी जो उल्लेख केला की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं महाविकास आघाडी सरकार येणारच आहे, पण आल्यानंतर आम्ही जो निर्णय घेतलेला आहे की महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आमच्या माता भगिनींना प्रति महिना आपण 3000 रुपये त्या ठिकाणी देणार आहे आणि दुसऱ्या बाजूला महागाई देखील या ठिकाणी वाढणार नाही, हा देखील आपण त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। दुसरं आपल्या सगळ्यांना माहिती आहे शेतकऱ्यांसाठी आपण 3 लाख मला वाटतं किती 3 लाख दिले ना, 3 लाख पर्यंत कर्जमाफी त्या ठिकाणी करणार आहोत। असे अनेक निर्णय आहेत, प्रोत्साहन 50,000। त्यामुळे जे निर्णय होते, जुनी पेन्शन असेल, असे विविध निर्णय आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून घेणार आहे। आपण जे बोलतो ते करतो, आपण कुठलीही गोष्ट उगाचच बोलत नाही। कर्नाटकामध्ये जे बोललो ते करून दाखवलं, तेलंगणामध्ये जे बोललो ते करून दाखवलं आणि मला विश्वास आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील तुमच्या आशीर्वादानं बंटी साहेब पुढच्या मंत्रिपदात चांगल्या मंत्रिपदावर जाणार आहेत। त्यामुळे काळजी करायची गरज नाही। जी मागणी आपली असणार आहे ती मागणी आज आदरणीय बंटी साहेब मंत्री नसताना करून दाखवतात, तर मंत्री झाल्यावर काय करून दाखवतील याचा देखील त्या ठिकाणी आपण विचार केला पाहिजे।